वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 विषय समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण इयत्ता 5वी ते 12वी च्या अभ्यासक्रमातून या ठिकाणी एकत्रित केलेला आहे मित्रांनो। प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे। व्हिडिओ क्रमांक 18 आपण आज पाहणार आहोत मित्रांनो। यापूर्वी 17 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात, कारण इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत जे अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो ते संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केला जाणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पहिला जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की टांझानियामधील सर्वोच्च शिखर कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। ऑप्शन्स दिलेले आहे होगार, किलीमांजारो, तिबेस्ती किंवा मेस। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न आहे की टांझानियामधील जे सर्वात उंच शिखर आहे ते कोणते आहे? तर ऑप्शन असणार आहे, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 किलीमांजारो, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। हे केवळ टांझानियामधील नव्हे तर संपूर्ण आफ्रिका खंडातील सर्वोच्च उंच शिखर आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न विचारलेला आहे की पहिली वसुंधरा परिषद ब्राझीलमध्ये कोणत्या शहरात पार पाडली? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो आणि पर्याय जे 3 असेल, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे रिओ डी जानेरो, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे। हे बघा 2C झालेला आहे, चुकीचा झालेला आहे, बरोबर आहे 2C बरोबर आहे। आता हे बघा मित्रांनो, रिओ डी जानेरो योग्य उत्तर, म्हणजे 3 ते 14 जून 1992 या कालावधीत येथे पर्यावरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यालाच पहिली वसुंधरा परिषद असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे की सर भूखंड मंच म्हणजे काय? आता हे बघा, भूखंड मंच म्हणजे काय? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। ऑप्शन 1 किनारा, ऑप्शन 2 समुद्रबुड जमीन, ऑप्शन 3 डोंगर किंवा ऑप्शन 4 यापैकी नाही। तर हे बघा ऑप्शन जे 2 असेल, भूखंड मंच म्हणजे काय? तर समुद्रबुड जमीन। पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे मित्रांनो आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रध्वनी आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि यापूर्वी परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रध्वनी आहे? तर 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे पाल्क समुद्रध्वनी, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। या प्रश्न संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की ही समुद्रध्वनी भारताचे तामिळनाडू राज्य आणि श्रीलंकेच्या उत्तर भाग यांना वेगळी करते। हिचे नाव मद्रासचे माजी गव्हर्नर रॉबर्ट पाल्क यांच्यावरून ठेवण्यात आले आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे की भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? आता हे बघा मित्रांनो, भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी या ठिकाणी प्रश्न विचारला नाही। या ठिकाणी प्रश्न आहे की भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे गोदावरी, गंगा, नर्मदा आणि कृष्णा। तर हे बघा ऑप्शन जे 1 असेल, गोदावरी नदी आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी गोदावरी नदी आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी 21 जून 2026 च्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आपण हे प्रत्येक प्रश्न ॲड केलेला आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे डॅश डॅशचे घोष वाक्य आहे। सोपा प्रश्न आहे। आता डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो की मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7
सर 7वा प्रश्न आहे की डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश यांनी केली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि महात्मा फुले. अशा प्रकारे 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश यांनी केली. बरोबर उत्तर काय राहणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 जून 1928 रोजी या सोसायटीची स्थापना अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केली होती. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे की महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश अति द्रुत गती एकमेव महामार्ग आहे. PYQ प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यातील अति द्रुत गती एकमेव महामार्ग कोणता. तर हे बघा मुंबई पुणे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 9वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठातून मोठी जकात बसवली, याचे कारण काय. ओके, आता हा लॉजिकली प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. ऑप्शन 2 त्यांना पोर्तुगीजांना धडा शिकवायचा होता. ऑप्शन 3 त्यांना जकातीतून येणारे उत्पन्न वाढायचे होते किंवा ऑप्शन 4 हा एक लष्करी निर्णय होता. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा की त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर राहणार आहे. सर 10वा प्रश्न आहे की हे बघा 10वा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, याचे कारण काय. आता हे बघा सोपा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 आणि CTET 2026 ऑक्टोबरसाठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11 आहे की अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते. आता हे बघा मित्रांनो, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सर रँडम, विन्सन, मॉसिफ, सिडली किंवा मुर्चिसन. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय राहणार आहे की अंटार्क्टिका खंडातील जी सर्वात उंची शिखर आहे ती विन्सन्स मॉसिफ आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. आता 12वा प्रश्न बघा. 12वा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात, याचे कारण काय. मित्रांनो, सुपरफास्ट 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. आता हे बघा याचे कारण कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या मित्रांनो. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे की वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. सर प्रश्न आहे 13वा प्रश्न बघा की पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते, याला डॅश डॅश असे म्हणतात. सोपा प्रश्न आहे. म्हणजे डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो की पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते, याला आपण परिभ्रमण असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर या राहणार आहे. मित्रांनो, आता हे बघा परिभ्रमण म्हणजे काय. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्यभोवती एका लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते, या क्रियेला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला सूर्यभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंदाजे 365 दिवस 1 वर्ष लागतात. यामुळेच पृथ्वीवर
विविध ऋतू निर्माण होतात, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा सुद्धा एक सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: खाणकाम व्यवसाय, पशुपालन व्यवसाय, मासेमारी व्यवसाय किंवा व्यापार व्यवसाय. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, शेतीला कोणता व्यवसाय पूरक ठरतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे पशुपालन व्यवसाय. आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 15 सर 15वा प्रश्न आहे की सागरी जलात डॅश डॅशचे प्रमाण सर्वात अधिक असते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: कार्बोनेट, कॅल्शियम, सोडियम क्लोराईड किंवा सिलिका. तर हे बघा मित्रांनो, सागरी जलात सोडियम क्लोराईडचे प्रमाण सर्वात अधिक आढळते, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे की हे बघा, 16वा जे प्रश्न आहे अशा प्रकारे दिलेला आहे की खाली दिलेल्या पर्यायांपैकी पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आहे की पूर्व हिमालयातील जी सर्वात उंच शिखर आहे ती कोणती आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे आणि कांचनजंगा म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे 3 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की कांचनजंगा हे शिखर भारत म्हणजे सिक्कीम आणि नेपाळच्या सीमेवर असून याची उंची 8586 मीटर आहे. हे जगातील 3रे आणि भारताचे हिमालयन श्रेणीतील सर्वात उंच शिखर मानले जाते, म्हणजे ऑप्शन जे आपला सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की खालीलपैकी केंद्रीय ज्वालामुखीचे उदाहरण कोणते, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आपण सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र पठार हा केंद्रीय ज्वालामुखीचा प्रकार नाही, म्हणजे वेसुवियस. आपला जे पर्याय 1 असेल, बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पठारासंदर्भात काही माहिती दिलेली आहे की हे भेगीय ज्वालामुखी प्रक्रियेतून तयार झालेले पठार आहे. जेव्हा जमिनीला पडलेल्या लांब भोगातून लवार संतपणे बाहेर पसरतो तेव्हा पठाराची निर्मिती होते, म्हणजे ऑप्शन 1 वेसुवियस आपला या ठिकाणी काय राहणार आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतातील सर्वात जास्त लांबीचे पुळण कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, दिवे आगार, गुहागर, मरीना किंवा मळबार. तर लक्षात ठेवा की भारतातील जे सर्वात जास्त लांबीचे पुळण आहे त्याला आपण मरीना पुळण असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती. ओके, सॉरी. आता हे बघा, महाराष्ट्रातील जे सर्वात जुनी लेणी आहे ती कोणती आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. खिद्रापूर लेणी, पितळखोर, पुल्लर किंवा खरोसा, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पितळखोर लेणी आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हे बघा, पितळखोर लेणी हे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातमाळा डोंगरामध्ये आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 20. आता 20वा प्रश्न बघा. 20वा प्रश्न सोपा प्रश्न आहे की सर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे राज्य विचारलेले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, राजस्थान आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. मित्रांनो, पेपर 2 साठी तुम्ही पाहू शकतात की पेपर 2 साठी म्हणजे हिंदी 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची विथ आन्सर की, मराठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, बालमानसशास्त्र 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची आणि समाजशास्त्राची 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, म्हणजे अशा प्रकारे आपण हे 40 प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मित्रांनो. आणि प्राइस फक्त आणि फक्त आपण 399 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो.
परीक्षेमध्ये जे सूक्ष्म बदल झालेले आहे मित्रांनो ते लक्षात ठेवून फक्त 21 जून 2026 साठी आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। जशा प्रकारे परीक्षा परिषद आपली टीईटीची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो तशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका पेपर 2 साठी तयार केलेली आहे। स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात। सिंपली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाणार। मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण जशा प्रकारे आपण क्वालिटी आणि बेस्ट प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेला आहे। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न आहे सर की जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर कोणते? सोपा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे म्हणजे डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी लावणार आहे की K2 हा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। सर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा किंवा गडचिरोली। तर लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा गडचिरोली आहे, म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 23 आहे की नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने दिशा दर्शविली जाते, म्हणजे डॅश डॅश दिशा दर्शविली जाते। PYQ प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। उत्तर दिशा दर्शविली जाते म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की डॅश डॅश या काळास उत्तरायण असे म्हणतात। ओके, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 22 डिसेंबर ते 21 जून, 21 जून ते 22 डिसेंबर, 23 मार्च ते 23 सप्टेंबर किंवा 23 सप्टेंबर ते 23 मार्च। तर लक्षात ठेवा मित्रांनो की पर्याय जे 1 असेल 22 डिसेंबर ते 21 जून या काळास उत्तरायण असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो प्रश्न आहे की डॅश डॅश हा प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रात आढळतो। आता कोणता प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रात आढळतो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सांबर, सिंह, कस्तुरी मृग किंवा कोल्हा। तर हे बघा ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 कस्तुरी मृग दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो हे बघा कस्तुरी मृग हा प्राणी प्रामुख्याने हिमालय पर्वत रांगांमध्ये म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आढळतो। ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न बघा मित्रांनो, 26वा प्रश्न आहे की छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो, म्हणजे अमेरिका जशा प्रकारे तयार झालेला आहे तशाच प्रकारे राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात, ते राज्य कोणते किंवा ते देश कोणते? प्रश्न अशा प्रकारे आलेला आहे, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश किंवा चीन। तर हे बघा ऑप्शन जे 3 असेल, बांगलादेश आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे सर, 27वा प्रश्न आहे की बहुजन समाज पक्ष डॅश डॅश यांनी स्थापन केला, जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार, कांशीराम किंवा बाळासाहेब ठाकरे। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बहुजन समाज पक्ष कांशीराम यांनी स्थापन केला, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे। सर 28वा प्रश्न आहे की गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली? तर हे बघा 1948 साली गॅट या जागतिक संघटनेची स्थापना झाली, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 होता मित्रांनो आपला बरोबर उत्तर होता। ऑप्शन जे 3 आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की त्रिसमुद्र तोयो पितावाहन असे कोणत्या राज्यास म्हटले जाते? तर हे बघा गौतमीपुत्र सातकर्णी आपलं उत्तर असणार आहे। मित्रांनो वेळ कमी आहे म्हणून सुपर फास्ट आपण हे 30 प्रश्न या ठिकाणी घेत आहोत। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? सोपा प्रश्न आहे, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। अबू फाजल आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो वेळ खूप कमी होता म्हणून आपण हे सुपर फास्ट 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत। मित्रांनो प्रश्नसंच
तुम्ही पाहू शकता पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण वेगवेगळे प्रश्नसंच तयार केलेले आहे. पेपर 1 साठी तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाची प्रश्नपत्रिका 499 मध्ये विथ आन्सर की दिली जाणार आहे मित्रांनो. आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र हे 40 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की मध्ये दिली जाणार आहे मित्रांनो. संपूर्ण डिटेल स्क्रीनवर दिलेली आहे मित्रांनो. व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. परीक्षेसाठी महाटेट 21 जून 2026 साठी हे अपडेट प्रश्नसंच आहे मित्रांनो. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. 699 मध्ये तुम्हाला कॉम्बो पॅक आहे मित्रांनो. आणि पेपर 1 साठी फक्त 499 आणि पेपर 2 साठी जर वेगळे प्रश्नसंच पाहिजे तर 399 आणि दोन्ही पेपर पाहिजे तर 699 मध्ये तुम्हाला हे कॉम्बो पॅक दिला जाणार आहे मित्रांनो. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आपण या प्रश्नसंच मध्ये ऍड केलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.